नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजची गोष्ट जी मी सांगणार आहे तुम्हाला ती जरा थोडीशी अनयुज्युअल आहे. असे अनुभव रोज येतात असं नाही, पण बरेचसे अनुभव रोज येतच नाहीत आणि रोज आले असते तर ती गोष्ट म्हणून होऊ शकत नाही. तर ही जी गोष्ट सांगणार आहे ती बरेच वर्षापूर्वी झाली होती. प्रॉबेबली 25-30 मे बी 35 वर्षापूर्वी. एक रविवारची गोष्ट होती. मी हॉस्पिटलमध्ये गेलो राऊंड घ्यायला. युजली त्यावेळेला माझे बरेच पेशंट हॉस्पिटलमध्ये असायचे. तर प्रत्येक रूममध्ये जाऊन पेशंट पाहायचा. मग नर्सिंग डेस्क येऊन त्यांच्या चार्ट्सवरती नोट्स लिहायच्या. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स नव्हते. तर मग अशाच वेळा 7-8 चार्ट एकत्र करून बसायचं. मग रविवारची सकाळ, त्यामुळे थोडीशी कॉफी विफी घ्यायची, ती तिथे बाजूला असायचीच. तर त्या पर्टिक्युलर फ्लोअरवरती एक गायनीज नर्स और नर्सेस एड काम करायची. ती होती हिंदू. गायनामधले काही लोक ख्रिश्चन झाले, काही लोक मुस्लिम झाले आणि काही लोक हिंदू राहिले. त्यातली ख्रिश्चन न झालेली, मुसलमान न झालेली हिंदू बाई होती. युजली गेल्यानंतर थोडंसं काहीतरी बोलणं व्हायचं. तर आज मी पाहिलं तर ती माझ्या चेअरच्या मागणं 2-3 वेळा पास झाली, पण काही बोलली नाही. मी म्हटलं काय झालं माहिती नाही, म्हणून मी कॉफी घ्यायला जेव्हा गेलो तिला विचारलं की म्हटलं काय झालं गं. तर म्हणे तू आजचा न्यूजपेपर वाचलास का. म्हटलं न्यूजपेपर वाचलास का. म्हटलं नाही, रविवारी एवढ्या लवकर मी काही न्यूजपेपर वाचत नाही. बरेच वेळा माझ्याकडे न्यूजपेपर येत पण नाही. तिने माझ्यापुढे न्यूजपेपर टाकला. फ्रंट पेजवरती गोष्ट होती. 3 मुलांनी का माणसांनी एका गोऱ्या बाईचा पाठलाग केला मिडल ऑफ द नाईटला. म्हणजे अपरंटली त्या बाईची शिफ्ट 11-11:30 संपलेली असावी आणि ती घरी जात असताना यांनी तिचा पाठलाग केला. ती तिच्या गाडीतनं उतरली तर हेही उतरले आणि तिच्या डोक्यावरती पिस्तूल मारलं. म्हणजे गोळी नाही मारली, पण पिस्तूल नुसतं मारलं. ती बेशुद्ध पडली. तिच्या अंगावरनं याने गाडी नेली आणि तिची गाडी घेऊन पळून गेले. आणि मग थोडे वेळ चालवून ती गाडी अबंडन केली, टाकून दिली आणि पळून गेले. पोलिसांना जेव्हा या बाई तिच्याच गराजच्या पॅथवेवरती ती मिळाली, त्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं आणि या 3 मुलांना पकडलं. 3 मुलांची नावं भारतीय वाटत होती. नाव न सांगता सांगतो की एक जणाचं नाव आपल्या टिपिकल भारतीय नेम होतं आणि तो 18 वर्षाचा मुलगा होता आणि तो या बाईचा मुलगा होता जी नर्सेस एड म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करत होती. मी गोष्ट वाचत असताना ती माझ्याकडे पाहत होती. गोष्ट वाचून संपल्यानंतर ती मला म्हणाली की हा जो मुलगा आहे ना, यंगेस्ट, तो माझा मुलगा आहे. 18, 20 आणि 23 वर्षाची ही मुलं रात्री काय करत होते माहिती नाही, पण जे काय केलं त्यांनी ते मात्र चांगलं नव्हतं. मी काय बोलणार. ते म्हणा नाही, तो माझा मुलगा तसा नाही आहे, वाईट संगतीत लागला वगैरे वगैरे वगैरे. काही झालं तरी रिझल्ट एकच होता की यांनी एका गोऱ्या बाईला कारणाशिवाय मारलं होतं. नुसतं डोक्यावरती मारून इंज्युअर केलं नव्हतं, तर चक्क खून केला होता तिच्या अंगावरनं गाडी घालून. आता गाडीत कोण होतं, ड्रायव्हरच्या सीटवरती मध्ये कोण बसलं होतं, कोणाची आयडिया होती, कोणी काय केलं, हे मला कळायला मार्ग नव्हता आणि तिलाही कळायला मार्ग नव्हता. तर मी तिला म्हटलं तू काय करणार. ते म्हणे काय करणार. मी म्हणे एका न्यूयॉर्कमधनं एका प्रिस्टला बोलवलं आहे. आम्ही 1008 वेळा हनुमान चालीसा पठण करणार आहोत. तो आम्हाला चालून देईल. फास्ट फॉरवर्ड, मी त्यावेळी त्या बाईला त्या मुलाची डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ विचारून घेतली
आणि माझ्या एका इंडियातल्या ओळखीच्या माणसाला त्याची पत्रिका बनवून याचं काय भवितव्य ते सांगायला विनंती केली. एक 6 महिने गेले असतील किंवा 4 महिने गेले असतील. मी एक बाई पाहिली हॉस्पिटलमध्ये, मुलगी, अस्थमाची रोगाने ती आली होती. ती ट्रीटमेंट झाल्यानंतर ती इम्प्रूव्ह झाली. ती घरी गेली. घरी गेल्यानंतर मला पाहायला म्हणून ऑफिसमध्ये आली. माझ्या उजव्या या बोटामध्ये ही अंगठी असते. या अंगठीत जो खडा आहे तो पुष्कराज किंवा गुरुचा खडा आहे. ही जेव्हा मला पाहायला आली तेव्हा हिनी मला विचारलं की या अंगठीचा अर्थ काय. मी तिला म्हटलं की ही अंगठी गुरुची आहे, हा गुरुचा खडा आहे आणि ह्याच्या बोटाच्या ज्या बेसला तो आहे तो गुरुचा माउंट आहे आणि त्यामुळे तो अंगठी ला खडा माझ्या स्किनला स्पर्श करतो अशा रीतीने ती अंगठी बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे म्हणे काय होतं तर म्हटलं गुरु युजली गुड लक देतो, मी तशी अपेक्षा करतोय आणि म्हणूनच मी हा खडा घालतो. तिने माझ्याकडे पाहिलं, मला म्हणाले डू यू बिलीव्ह इन दिस. मी खांदे उडवले. म्हटलं अर्थात, त्याशिवाय मी हा खडा घातलाच नसता. ते म्हणाले की इफ यू बिलीव्ह इन दॅट देन आय एम सायकिक. आता मनात काय असतील विचार ते मला दाबायला लागले. म्हटलं उगीच सायकिक आहे, हिला काही कळायला नको. परंतु त्याचवेळी काय झालं की मी तिला एवढंच म्हटलं, आता बघा ती पहिली गोष्ट होऊन जवळजवळ 6 महिने झाले होते. एकही न्यूजपेपरात त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल चर्चा नव्हती. तर मी या बाईला म्हटलं, अगं माझा एक मित्र आहे, त्याचा मुलगा इज इन अ बॅड कंपनी and he is not doing well. So मी आत्ताच भारतातल्या एका ज्योतिषाला त्याची पत्रिका बनवून त्याचे ग्रह पाहून त्याचं पुढचं काय भवितव्य ते विचारण्यासाठी सांगितलंय. ॲज आय मेन्शन ही पहिली गोष्ट नव्हती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाली की टेल युअर फ्रेंड that his son is in bad company and is caught by police, but judge will find leniency. Exact शब्द सांगतोय तुम्हाला. He is in bad company, but the judge will find leniency. मी म्हटलं अच्छा, म्हणून काही बोललो नाही, कारण कोणाची गोष्ट कोणाला सांगावी याला काही अर्थ नव्हता. तर बरेच दिवस झाले. हा जो यंगेस्ट मुलगा होता, जो 18 वर्षाचा या बाईचा, त्याला पोलिसांनी विटनेस फॉर प्रॉसिक्युशन माफीचा साक्षीदार केलं. माफीचा साक्षीदार करून त्यांनी कोणी काय केलं, कोण कोणाच्या मागे होतं, कोणी म्हणजे कारच्या ड्रायव्हिंग सीटमध्ये कोण बसलं होतं, यापासून काय झालं पुढचं ते सगळं डिटेल्स पोलिसांना सांगितलंय. आणि याच्या प्रपोजलप्रमाणे त्यांनी त्याला माफीचा साक्षीदार केल्यामुळे कमी शिक्षा व्हावी अशी रेकमेंडेशन केलं होतं. आता खरं तर खून झाल्यानंतर नुसती शिक्षा होणं स्टेट ऑफ फ्लोरिडामध्ये डिफिकल्ट असतं, पण तरीसुद्धा याला माफीचा साक्षीदार बनवण्यामुळे याला मला वाटतं 10 वर्षाची शिक्षा झाली. 18 वर्षाचा मुलगा 28 मॅक्सिमम वर्षी सुटणार अशी दिसू लागलं होतं. जज आणि त्यांचं काहीतरी बाताबाती झाली आणि ती याला शिक्षा भोगायला लागली. माझ्या आठवणीप्रमाणे 10 वर्ष याला ती भोगायला लागली. काही वेळा चांगली बिहेवियर केल्यामुळे त्यात सुद्धा 3-4 वर्षात जी सुटका होते ती याची झाली नाही. आता यात गोष्ट एवढीच आहे की या बाईनी मला जे सांगितलं होतं की जज विल फाइंड लिनियन्सी, ते पार्टली खरं झालं. आणि या बाईला ही गोष्ट कशी कळली की हा कोण मुलगा आहे आणि तिला हेही कसं प्रेडिक्ट करता आलं की जज लिनियन्सी दाखवेल म्हणून, याची मला कल्पना नाही.
मी काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी त्या आईला भेटलो होतो and she is doing okay. But I don't think I'll forget the incidents where this young kid 18, 21 आणि 22 काय यांनी एका बाईला विनाकारण हत्या केली. Thank you for watching. If you like, subscribe.